I heard a story once that the great evangelist D.L. Moody, who lived in the 19th century here in the United States, मी एकदा एक अद्भुत गोष्ट ऐकली. जो महान सुवार्तिक D.L. मूडी होती त्याची, तो 19व्या शतकात इकडे अमेरिकेमध्ये राहत होता. went to a house meeting and somebody asked him after that how many people were saved, and he said 3.5 people. आणि तो एका सभेला गेला आणि सभेनंतर कोणीतरी त्याला प्रश्न केला की त्या सभेमध्ये किती लोकांचं तारण झालं, आणि तो म्हटला 3.5 लोकांचं तारण झालं. So they said, you mean 3 adults and 1 young person? He said, no, 3 young people and 1 adult. आणि मग त्याला विचारलं, अच्छा 3 प्रौढ व्यक्ती आणि 1 तरुण व्यक्ती का? तो म्हणतो नाही, 3 तरुण व्यक्ती आणि 1 प्रौढ व्यक्ती. Because he said the adult has already wasted half his life for the world, so he's only got half a life to give to God, but the young person's got his whole life to give to God. कारण तो म्हणतो जो प्रौढ व्यक्ती आहे त्याने आधीच त्याचं अर्ध जीवन ह्या जगासाठी जगण्यात घालवलं आहे आणि आता त्याला प्रभूला द्यायला फक्त त्याचा अर्धच जीवन शिल्लक आहे. पण जो तरुण व्यक्ती आहे तो देवाला त्याचं संपूर्ण जीवन देऊ शकतो. So that's where you all are. It's wonderful to know Jesus when you are young. आणि तुम्ही सगळे आज त्या ठिकाणी आहात. तुम्ही तरुण असतानाच येशूला ओळखणं ही अद्भुत गोष्ट आहे. I'm very thankful that I came to know Jesus as my personal savior 59 years ago when I was 19 and a half. मी खूप आभारी आहे की मी 59 वर्षांपूर्वी जेव्हा मी 19.5 वर्षांचा होतो तेव्हा मी येशूला माझा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारलं. I was working in the Navy. मी भारतीय आरमारात काम करत होतो. And I received Jesus as my savior and it changed my life. आणि मी येशूला माझा तारणारा म्हणून स्वीकारलं आणि त्याने माझं जीवन बदललं. But that was not the first time I asked Christ to come into my life. पण ती पहिली वेळ नव्हती जेव्हा मी येशूला माझ्या जीवनात आमंत्रण दिलं होतं. I was born in a God-fearing family. My father was a born-again Christian before I was born. माझा अशा कुटुंबात जन्म झाला जे ईश्वराचं भय धरणारं कुटुंब होतं आणि माझे वडील माझ्या जन्माच्या आधीच एक ख्रिस्ती होते. So he would always send us to a good Sunday school. आणि म्हणून ते आम्हाला नेहमी एका चांगल्या संडे स्कूलला पाठवत असे. And I heard the gospel from very young age. आणि एका तरुण वयापासून मी सुवार्ता ऐकली. Like many of you have. आणि तुमच्यातनं देखील अनेक लोकांना लहानपणापासून सुवार्ता ऐकली आहे. And whenever there was an invitation to ask Christ to come into our heart, I would say, Lord Jesus, please come into my heart. आणि जेव्हा कधी आम्हाला सांगितलं जायचं की आता येशू ख्रिस्ताला तुमच्या मनामध्ये तुमच्या हृदयामध्ये बोलवा, मी नेहमी म्हणायचो, प्रभू माझ्या मनात ये, माझ्या जीवनात ये. But I never felt any change. I often used to hear other people give spectacular testimonies of what happened to them when they got converted. Nothing like that happened to me. पण माझ्यामध्ये मला कधीच काही बदल जाणवला नाही. आणि मी अनेक वेळेस इतरांच्या साक्ष ऐकायचो की जेव्हा त्यांनी येशूला स्वीकारलं तेव्हा त्यांच्या जीवनात किती मोठा बदल घडला, पण माझ्याबरोबर असं काही झालं नाही. And I was wondering, did he come in or not? आणि मी नेहमी विचार करायचो, तो माझ्या मनात आला की नाही? How do I know? मी हे कसं समजू शकतो? See, if I had lived in gross sin and was suddenly converted and there was a changed life, it would be more visible, like the difference between black and white. मी जर खूप जास्त पापात जगत असलो आणि तेव्हा जर माझं तारण झालं असतं आणि माझ्या जीवनात बदल घडला असता तर हे ओळखणं खूप सोपं झालं असतं. जसं काळा आणि पांढरा ह्या रंगांमधला फरक ओळखणं खूप सोपं आहे. But I was not living in gross sin. पण मी खूप पापमय जीवन जगत नव्हतो, पापामध्ये जगत नव्हतो. My dad never took us to a movie and he never drank or smoked and we never had anything which people call as sin externally. आणि माझ्या वडिलांनी कधीच आम्हाला चित्रपट दाखवायला नेला नाही. ते कधीच दारू पित नव्हते, सिगरेट पित नव्हते आणि इतर लोक ज्याला पाप म्हणतील अशी कुठलीही गोष्ट आमच्या जीवनात नव्हती ज्याला इतर लोक पाप म्हणतील, विशेष करून बाह्य रूपाने. So for such a person who's lived a fairly good life externally, when you get converted, you don't know has he come in or not. That's how I was. आणि मग जेव्हा अशा व्यक्तीचं तारण होतं त्याला हे कळत नाही की खरंच येशू त्याच्या जीवनात आला आहे की नाही, आणि माझी अवस्था तशीच होती. And so the next time a meeting came along, again I'd say, Lord Jesus, please come into my heart.
आणि मग जेव्हा पुढची सभा यायची मी पुन्हा एकदा म्हणायचो, प्रभू येशू माझ्या मनात ये. And I'm probably not exaggerating. I must have asked the Lord to come into my heart about 100 times over a period of 6 years. आणि मी अतिशयोक्ती करत नाही, पण एका 6 वर्षाच्या कालावधीमध्ये मी प्रभूला माझ्या जीवनात अनेकदा आमंत्रण दिलं असेल, 100 वेळेस कदाचित. Now I say that because that is possibly the experience of many of you. आणि मी हे ह्यासाठी सांगत आहे की असं शक्य आहे की तुमच्यामध्ये अनेक लोकांचा हा अनुभव असू शकतो. But I'll tell you something. In all those years when I was uncertain, unsure whether the Lord had really come into my heart, पण मी तुम्हाला काहीतरी सांगतो, त्या सगळ्या वर्षांमध्ये जेव्हा मला खात्री नव्हती, मला नक्की माहीत नव्हतं की प्रभू माझ्या मनात आला आहे की नाही, I was wavering in my Christian life. I would backslide. मी माझ्या ख्रिस्ती जीवनात कधीच स्थिर नव्हतो. मी सारखा पडत होतो आणि माझ्या जीवनामध्ये अनेकदा मी माझ्या ख्रिस्ती जीवनामध्ये मी मागे घसरून पडायचो. And inwardly, not externally, आतल्या आत, बाहेर नाही. you know, we can sin inwardly quite a lot in our thoughts and attitudes particularly. आणि आपण आपल्या मनातल्या मनात अनेक पाप करू शकतो. आपल्या विचारांमध्ये आणि विशेष करून लोकांप्रती जी आपली प्रवृत्ती असते त्यामध्ये, Attitudes towards others in our thought life. इतरांविषयी आपली जी प्रवृत्ती आहे किंवा आपले जे विचार आहेत, विचारांचं जीवन आहे त्यामध्ये, And nobody ever knows it. आणि कोणालाच ते कळत नाही. And we can have a very good external testimony, but we're really living in sin. आणि अशा प्रकारे आपल्याला खूप उत्तम एक बाह्य साक्ष असते, पण खरं तर आपण पापात जगत असतो. We're not living in sin before men because they can't see us. आपण लोकांसमोर तर पापात जगत नाही, कारण ते आपल्याला बघू शकत नाही. We're living in sin before God. पण तुम्ही देवासमोर पाप करत आहात. And back and forth. And of course, I would always repent because I knew what I was thinking was wrong or my attitude was wrong. And I'd say, Lord, I'm sorry. आणि हे सतत होत होतं. मी पुढे यायचो, मागे जायचो, पण मी नेहमी पश्चाताप करायचो, कारण मला माहीत होतं की मी जो विचार करत आहे किंवा माझी जी प्रवृत्ती आहे ती चुकीचं आहे. आणि मी प्रभूला म्हणायचो, प्रभू मला क्षमा कर, मी जे केलं ते चुकीचं आहे. Slipped up there and forgive me. मी इकडे घसरून पडलो, मला क्षमा कर. And I'd come back and come back. But it was always this up and down experience. आणि मी वारंवार परत यायचो, पण हा नेहमी माझा जो ख्रिस्ती अनुभव होता तो वर खाली होणारा एक अनुभव होता. And I can only say that God was merciful to me. आणि मी एवढंच म्हणेल की देवाने माझ्यावर दया केली. It's not that any special radical decision I took. असं नाही की मी काही विशेष किंवा पूर्ण हृदयाने एक घेतलेला निश्चय होता. But one good habit I had, and I hope you will also have it even if you're not sure of your salvation. आणि पण मला तेव्हा एक चांगली सवय होती आणि माझी अपेक्षा आहे की तुमच्यामधनं तुम्हाला तुमच्या तारणाची खात्री नसेल तरी तुम्हाला ही सवय असावी. Was to read the Bible every day. मी रोज बायबल वाचायचो. Now, a lot of people think that's not so important. आता अनेक लोकांना वाटतं हे एवढं महत्त्वाचं नाही. But I'm very thankful that my parents taught me to read the Bible every day. मी खूप आभारी आहे की माझ्या आईवडिलांनी मला शिकवलं की मी दर दिवस बायबल वाचलं पाहिजे. And to pray every day a brief prayer before I got out of bed. आणि दर दिवशी बिछाण्यातनं बाहेर येण्याच्या आधी एक छोटी का होईना पण एक प्रार्थना करावी. And the only prayer I knew was the well-known prayer, Our Father who art in heaven, hallowed be thy name. And I just rattled it off like a parrot. आणि त्या काळात तर मला एकच एकुलती एक प्रार्थना येत होती, ती प्रभूची प्रार्थना होती, सुप्रसिद्ध, हे आमच्या स्वर्गातील पित्या. आणि मी पोपटासारखी ती बोलायचो. And got out of bed. आणि मग बिछाण्यातनं बाहेर यायचो. And would read my Bible, which is a ritual really. But, you know, sometimes even from a ritual God can speak to you. आणि मग मी उठल्यानंतर बायबल वाचायचो. पण त्या काळामध्ये बायबल वाचणं माझ्यासाठी फक्तच एक परंपरा होती, रोजची एक सवय होती. पण कधी कधी आपल्या ज्या रूढी असतात त्यातनं देखील देव आपल्याशी बोलू शकतो. So here I was in a naval base. I had just become an officer. आणि मग मी आरमारात होतो आणि मी नुकताच एक अधिकारी म्हणून माझी नियुक्ती झाली होती. And I was reading the Bible one morning in my room. आणि माझ्या खोलीमध्ये एक सकाळी मी बायबल वाचत होतो. And that, you know, I used to read chapter by chapter by chapter. If the chapter was too long, I'd read a portion of it.
आणि तेव्हा मी दर दिवशी एक अध्याय असं वाचत जायचो आणि कधी कधी जर अध्याय खूप मोठा असला तर त्या अध्यायाचा एक भाग मी वाचत असो. And that day, my portion was John chapter 6. आणि त्या दिवशी माझा जो शास्त्र भाग होता तो होता योहानकृत सुवर्तमान याचा 6वा अध्याय. So if you have a Bible, I want you to turn to that chapter and have a look at this verse because it'll really help you. आणि जर तुमच्याकडे बायबल असेल तर मी अपेक्षा करतो की तुम्ही हे वचन पाहावं, कारण तुम्ही जर हे वचन बघितलं तर त्याने तुमची खरोखर मदत होईल. In John chapter 6, as I read through, I came to verse 37. योहान 6 मध्ये जसं मी ते अध्याय वाचत होतो मी 37व्या वचनाकडे आलो. John chapter 6, verse 37. योहान 6:37. And I read there, the last part of that verse, the one who comes to me, I will certainly not cast out. आणि त्या दिवशी मी वाचलं त्या वचनाचा शेवटचा भाग, आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही. I stopped. Sometimes I stop, when a verse strikes me. आणि मी ते वचन वाचून थांबलो. कधी कधी एक वचन जर माझ्याशी बोलू लागलं तर मी थांबतो. And that day it really struck me. त्या दिवशी ते वचन खरोखर मला खूप प्रभावी त्या वचनाने केलं. And I said something like this. I don't remember the exact words. आणि त्या दिवशी मी असे शब्द वापरले. मला नेमके ते शब्द आठवत नाही, पण असं मी काहीतरी बोललो. But the gist of it was, Lord, I've come to you so many times. पण सारांश हा होता, मी प्रभूला म्हटलं, प्रभू मी तुझ्याकडे अनेकदा आलो आहे. And I felt from that verse that the Lord spoke to me from that verse. आणि त्या वचनात मला असं वाटलं प्रभू माझ्याशी बोलत होता त्या वचनाद्वारे. See, when I say the Lord spoke to me, I don't want you to imagine that I heard a voice from heaven. आता मी जेव्हा म्हणतो प्रभू माझ्याशी बोलला, मी आशा करतो की तुम्ही असं समजणार नाही की मी स्वर्गातनं एखादी वाणी ऐकली Or saw a vision of Jesus. I've never seen a physical vision of Jesus in my life. किंवा मी येशूचं एखादा भौतिक दृष्टांत पाहिलं. मी आजपर्यंत माझ्या जीवनात कधीच येशूचं एक दृष्टांत बघितलेलं नाही. And with these ears, I've never heard God speaking. आणि ह्या कानांनी मी कधीच देवाला बोलताना ऐकलं नाही. But I've heard God speaking in my heart so clearly that it is as good as hearing with these ears. पण मी माझ्या मनामध्ये देवाला एवढं स्पष्टरित्या बोलताना ऐकलंय की ते माझ्यासाठी एवढं चांगलं आहे जणू देव माझ्याशी खरोखर माझ्या या कानांद्वारे बोलला आहे. Over a period of time it becomes like that. थोड्या काळानंतर ते तसं होऊ लागतं. So when I say God spoke to me, please remember that I'm not saying I heard with these ears. And I आणि म्हणून मी जेव्हा म्हणतो की मी देव माझ्याशी बोलला, मी असं म्हणत नाही की मी ह्या कानांनी ऐकलं. felt that the Lord spoke to me from this verse. पण या वचनाद्वारे मला असं वाटलं प्रभू माझ्याशी बोलत आहे. I have not rejected you. You say I've come to you. According to this verse, the Lord said, I've not rejected you. आणि प्रभू मला म्हटलं मी तुला घालवून दिलं नाही, मी तुला नाकारलं नाही. तू मला म्हणतो तू माझ्याकडे आलास. या वचनाद्वारे मी तुला सांगतो मी कधीच तुला घालवलं नाही, मी कधीच तुला नाकारलं नाही. And I can't explain it. I probably read that verse before, but that day it was like faith came into my heart. आणि मी याचं स्पष्टीकरण देऊ शकत नाही. कदाचित मी हे वचन आधी देखील वाचलं असेल, पण त्या दिवशी विश्वास माझ्या मनामध्ये आला. Yes, the Lord has not rejected me. हो, प्रभूने मला नाकारलं नाही, घालवून दिलं नाही. Lord, I believe you today. I believe your word. प्रभू मी आज तुझ्यावर विश्वास ठेवतो, मी तुझ्या वचनावर विश्वास ठेवतो That you have accepted me. की तू मला स्वीकारलं आहेस. I didn't feel any sensation. मला माझ्या शरीरामध्ये कुठलेच असे ज्ञानेंद्रियांमध्ये काही जाणीव झाली नाही. That's another thing. I've never had any physical sensations. आणि ही दुसरी गोष्ट आहे, मला असं माझ्या शरीरामध्ये कधीच असं काही वेगळं जाणवलेलं नाही. In my life through Christian experiences. कुठल्याच ख्रिस्ती अनुभवाद्वारे Never. कधीच नाही. In all my 59 years. माझ्या 59 वर्षांमध्ये. And some people talk about that. Okay, God bless them. काही लोक या अनुभवांबद्दल बोलतात, देव त्यांना आशीर्वाद देव. But I was greatly comforted once by a verse in John chapter 20. पण एकदा एक वचन वाचून माझं खूप सांत्वन झालं. योहानकृत सुवर्तमान याचा 20 अध्याय. In this connection, या संदर्भामध्ये
In John's Gospel, chapter 20, we read of a time when Jesus, it was the day of his resurrection. He rose from the dead. योहान 20 मध्ये आपण वाचतो ही तेव्हाची वेळ होती जेव्हा येशू मेलेल्यातनं पुन्हा उठला, त्याच्या पुनरुत्थानाच्या दिवशी. And Mary Magdalene had just seen him आणि मरिया मगदलियानी नुकतंच येशूला बघितलं होतं and came to the disciples in John 20 verse 18 saying, I've seen the Lord. आणि ती योहान 20:18 मध्ये शिष्यांकडे जाऊन सांगते की मी प्रभूला पाहिलं आहे. She was the first person who saw the risen Lord on that Sunday morning when Jesus rose from the dead. त्या रविवारी सकाळी जेव्हा येशू मेलेल्यातनं पुन्हा उठला, ती पहिली व्यक्ती होती ज्यांनी त्या पुनरुत्थित येशूला बघितलं. And that evening, verse 19, on the evening of the Sunday, the first day of the week, when all the disciples were inside closed doors for fear of the Jews, Jesus came there and stood in their midst and said, Peace be with you. आणि 19व्या वचनात त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुदांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हा शांती असो. And when he said this, he showed them his hands and feet, and then they knew this is really Jesus. आणि असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांना दाखविले आणि मग त्यांना कळलं की हा खरोखर येशू आहे. Because there were the nail prints in his hands and his feet. कारण त्याच्या हातामध्ये आणि त्याच्या पायांमध्ये ते खिळ्यांचे जे कूस होते. And they rejoiced when they saw the Lord. आणि त्यांनी जेव्हा प्रभूला पाहिलं तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. And then he went away. Then we read in verse 24, only 10 were there. Judas Iscariot had committed suicide. आणि मग प्रभू तिकडून निघून गेला आणि आपण 24व्या वचनात वाचतो की त्या दिवशी तिकडे 10 शिष्य होते. यहुदा इस्कारियोती त्यांनी आधीच आत्महत्या केली होती. But Thomas, one of the 12, was not there. पण थोमा जो 12तील एक होता तो तिकडे नव्हता. And when the disciples came to him, verse 24 it says Thomas was not there that day. आणि 24व्या वचनात लिहिलं आहे की थोमा त्या दिवशी त्यांच्या बरोबर नव्हता. When the other disciples were saying, we have seen the Lord, he said, no, I'm not going to believe it until I see the imprint of the nails in his hands and put my finger into the place of the nails and put my hand into his side where the spear pierced him, I will not believe. पण 25व्या वचनात म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले, पण त्याने त्यांना म्हटले, त्याच्या हातात खिळ्यांचे वन पाहिले वाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. So the Lord was so merciful to Thomas. आणि प्रभूने थोमावर एवढी दया केली. That's a great encouragement to know that he's merciful to those who have a struggle to believe. आणि ही खूप मोठं आपल्याला प्रोत्साहन देतं की येशू अशा सगळ्यांवर दया करतो ज्यांना त्यावर विश्वास करण्यास एक संघर्ष आहे, ज्यांना त्याच्यावर विश्वास करणं सोपं नाही. Thomas had a struggle to believe. The Lord doesn't reject you. Say, oh, you got a struggle to believe. I have no time for you. No, he said, okay. थोमाला विश्वास करायला खूप कठीण जात होतं, एक संघर्ष वाटत होता आणि प्रभू त्याला असं नाही म्हटलं, तू माझ्यावर विश्वास नाही करू शकत, जा. पण प्रभूने तसं म्हटलं नाही. I'll meet you at your level too. So 8 प्रभू म्हटला, मी तुला तुझ्या स्तरावर येऊन भेटेल. days later, his disciples were again inside and Thomas with them. And Jesus came again. And he said to Thomas, verse 27, okay? आणि 26व्या वचनात मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमा होता, तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहिला. आणि मग 27व्या वचनात येशू थोमाला म्हणतो, reach your finger into my hands and your hand into my side and don't remain unbelieving but believe. येशू त्याला म्हणतो, तू आपले बोट इकडं कर व माझे हात पहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नको तर विश्वास ठेवणारा ऐस. And Thomas saw that and he fell down and said, my Lord and my God. आणि थोमाने ते बघितलं आणि तो खाली पडून म्हणतो, माझा प्रभू व माझा देव. And this is the verse that helped me. आणि मग हे वचन आहे ज्याने माझी खूप मदत केली. Verse 29. 29वं वचन. Jesus said to him, because you have seen, you have believed. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. Blessed are those who have not seen
yet have believed. That पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. means, Thomas, there are some people who are more blessed than you. याचा अर्थ थोमा, तुझ्यापेक्षाही जास्त धन्य काही लोक आहेत. And that's because they believed in me without seeing me. आणि याचं कारण आहे की त्यांनी मला न बघता पाहिल्या वाचून माझ्यावर विश्वास ठेवला. That comforted my heart because I have not seen him, हे वचन वाचून माझ्या मनाला खूप सांत्वन प्राप्त झालं, कारण मी त्याला बघितलं नाही. like Thomas. थोमासारखं. Am I missing the blessing? मग मला कमी आशीर्वाद मिळत आहे का? मी कमी धन्य आहे का? No. नाही. Jesus said, I'm more blessed than Thomas. येशू म्हणतो मी थोमापेक्षा जास्त धन्य आहे. And I can tell you that today. आणि मी आज हे तुम्हाला सांगू शकतो. I am more blessed. Why do I say that? Because God's word is true. हो, मी जास्त धन्य आहे. आणि मी असं का म्हणू शकतो? कारण देवाचं वचन सत्य आहे. Blessed are those who have not seen me physically like Thomas, like you're seeing me. धन्य आहेत ते ज्यांनी थोमा तू जसं मला भौतिकरित्या बघतो तसं त्यांनी मला बघितलं नाही, And yet believe. आणि तरी ते माझ्यावर विश्वास ठेवतात. Do you feel discouraged when somebody speaks of some physical sensation that he had? तुम्हाला जर तुम्ही कोणाला बोलताना ऐकता की त्याला त्याच्या शरीरामध्ये काही अनुभव झाले, तेव्हा तुम्हाला निराश वाटतं का? When he believed or he was filled with the Holy Spirit and he felt a shiver down his spine. त्यांनी विश्वास ठेवला आणि त्याला शरीरामध्ये काहीतरी जाणवलं, किंवा तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला आणि त्याच्या शरीरामध्ये असं थरथर झाला, थरकाप झाला, Or he saw a vision of an angel, or किंवा त्यांनी एका देवदूताचं दृष्टांत बघितला. so many things people say nowadays. आज लोक अनेक गोष्टी अशा बोलतात. None of them discourage me. यातनं एकही गोष्ट मला निराश करत नाही. And when I hear it, I don't wish, oh, I wish I had that. आणि जेव्हा मी या गोष्टी ऐकतो, मला असं कधीच वाटत नाही, अरे मला जर असा अनुभव असता तर किती बरं झालं असतं. I'll tell you why. मी तुम्हाला सांगतो का? Listen, because I don't want the lower blessing. कारण मला खालच्या स्तराचा आशीर्वाद नको, मला खालच्या स्तराची धन्यता नको. I want the higher blessing. मला उंच स्तराचा आशीर्वाद हवा आहे. How many of you want the higher blessing? तुमच्यातनं किती लोकांना उंच स्तराचा आशीर्वाद हवा आहे? The higher blessing is, blessed are those who have not seen, who have not felt, who have not experienced, and who have believed. उच्च स्तराचा आशीर्वाद आहे, धन्य आहेत ते ज्यांनी कधी बघितलं नाही, ज्यांना काही शरीरामध्ये जाणवलं नाही, ज्यांनी काहीच अनुभवलं नाही, आणि तरी त्यांनी विश्वास केला. So, when I read that verse in John 6:37, him that cometh to me I'll not cast out, I said, Lord, I believe that. आणि म्हणून मी जेव्हा योहान 6:37 मध्ये ते वचन वाचलं की जो कोणी माझ्याकडे येतो मी त्याला घालवून देत नाही, मी म्हटलं प्रभू मी यावर विश्वास ठेवतो. And that was 59 years ago in July 1959. आणि ही घटना 59 वर्षांपूर्वी घडली, जुलै 1959 मध्ये. This month, 59 years ago. या महिन्यात 59 वर्षांपूर्वी. And let me tell you this, to use a naval expression, I dropped an anchor there, and my ship has never drifted from that day. आणि एक आर्मराचा जर वाक्प्रचार वापरायचा झाला तर मी म्हणेल त्या दिवशी माझा जहाज जो होता त्याने नांगर टाकला, आणि त्या दिवसानंतर माझा जहाज कधीच बहकला नाही. Till today. आजपर्यंत. There have been many ups and downs in my life. माझ्या जीवनात अनेकदा असं वर खाली असलेले मला अनुभव होते. I wasn't perfect then. I'm not perfect now. मी त्या दिवशी परिपूर्ण नव्हतो, मी आज देखील परिपूर्ण नाही. I'm pressing on to perfection. मी प्रवृत्तेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करत आहे. I'm climbing a mountain, following Jesus. मी येशू ख्रिस्ताचं अनुकरण करताना एक डोंगर चढत आहे. I haven't reached the top, मी त्या डोंगराच्या वरपर्यंत पोहोचलो नाही, but I'm not at the bottom. I पण मी खाली पायथ्याशी देखील थांबलो नाही. started at the bottom 59 years ago, and I'm moving up slowly. 59 वर्षांपूर्वी त्या डोंगराच्या पायथ्याशी मी वर चालणं सुरू केलं, आणि मी हळूहळू वर जात आहे. But I've never had any physical experience, but I don't want it. मला कुठलाच आजपर्यंत भौतिक अनुभव झाला नाही, पण मला तो अनुभव नाही पाहिजे. I dropped an anchor and my ship has never drifted. And I want to tell you this. मी त्या दिवशी नांगर टाकला आणि माझी जी होडी आहे त्या दिवसापासून कधीच बहकली नाही, आणि मी हे तुम्हाला सांगू इच्छितो. All of you young people,
सगळे तरुण लोक, it's very important to have an assurance that Christ has accepted you. आणि ही खात्री असणं खूप महत्त्वाची आहे की ख्रिस्ताने तुम्हाला स्वीकारलं आहे. And if you haven't got it till today, please take it from this verse, John 6:37, where आणि जर आजपर्यंत तुम्हाला ती खात्री प्राप्त झाली नाही तर कृपया या वचनातून तुम्ही ती खात्री मिळवा. योहान 6:37. Jesus says to you personally today, येशू आज तुम्हाला व्यक्तिगतरित्या बोलत आहे. if you have come to me, I will not cast you out. जर तुम्ही माझ्याकडे येत असाल तर मी तुम्हाला घालवून देणार नाही. That's the word of the Son of God. देवाच्या पुत्राचं हे वचन आहे. Some people ask me, how do you know this Bible is God's word? आणि काही लोक मला विचारतात की हे बायबल देवाचं वचन आहे, हे तुम्हाला कसं माहिती? I said, I've read it for 59 years. You know, one of the things that happened to me, आणि मी त्यांना सांगतो मी हे 59 वर्षांसाठी बायबल वाचलंय आणि एक गोष्ट जी माझ्या जीवनात घडली when I was converted was, माझं तारण झाल्यावर I began to have a hunger or a thirst, let me say, for the word of God. माझ्या मनामध्ये एक तहान निर्माण झाली देवाच्या वचनासाठी. When a baby is born, a physical baby, the doctors wait for it to cry. जेव्हा एक लहान बाळ जन्माला येतं तेव्हा जे डॉक्टर्स असतात ते थांबतात, ते प्रतीक्षा करतात की कधी ते लहान बाळ रडेल. If it doesn't cry, they even give it a spanking to make it cry. आणि जर ते लहान बाळ स्वतःहून रडलं नाही तर ते डॉक्टर्स त्याला मारतात जेणेकरून ते रडेल, Because it must breathe. कारण त्याने श्वास घेणं गरजेचं आहे. And then, you know, for the next 1 year at least, it's crying, crying, crying every day. आणि त्याच्या पुढचं 1 वर्ष ते लहान बाळ दर दिवशी रडत असतं. Many times a day. एका दिवसात अनेकदा ते रडतं. And it's not crying because it is in pain. It's crying because that's the only way a baby knows how to express itself. आणि ते लहान बाळ यासाठी रडत नाही कारण त्याला कुठली वेदना होत आहे. ते लहान बाळ यामुळे रडतं कारण त्याला ती एकुलती एक मार्ग आहे ज्याने तो स्वतःला व्यक्त करू शकतो. Sometimes it may be in pain, but most of the time a baby is crying for milk. कधी कधी ते लहान बाळाला वेदना होऊ शकतात, पण शक्यतो ते बाळ जेव्हा रडतं ते दुधासाठी रडत आहे. I'm thirsty. I need food. मला तहान लागली आहे, मला जेवणाची गरज आहे. And you don't have to teach a child that. तुम्हाला एका लहान बाळाला ही गोष्ट शिकवावी लागत नाही. You know, there are some babies usually 9 months in a mother's womb before it's born. शक्यतो जन्माआधी एक लहान बाळ त्याच्या आईच्या गर्भामध्ये 9 महिने असतं. But sometimes a baby comes out when it's only 6 months in a womb. पण कधी कधी 6 महिन्यामध्येच ते बाळ त्या गर्भाच्या बाहेर येतं. And then it's very weak. आणि मग ते खूपच अशक्त असतं, Not fully developed. त्याची संपूर्णपणे घडण झालेली नसते. Then it doesn't cry. मग ते रडत नाही. It's too weak to cry. ते रडण्यासाठी खूपच अशक्त आहे. Then you have to, in the hospitals, they put it in a small little chamber type of thing and they artificially keep feeding it. आणि हॉस्पिटलमध्ये मग त्याला एका पेटीत ठेवलं जातं आणि कृत्रिमरित्या त्याला जेवण दिलं जातं. But a normal healthy baby पण एक सामान्य स्वस्थ बाळ cries. ते रडतं. It'll cry today, it'll cry tomorrow, it'll keep on crying and it's always crying for milk. ते आज रडेल, ते उद्या रडेल आणि ते सतत रडत असेल आणि ते नेहमी दुधासाठी रडत असतं. That's what happened to me. हेच माझ्याबरोबर देखील घडलं. It says in 1 Peter and chapter 2. पहिले पेत्र 2 अध्यायामध्ये. Please turn with me to these verses because it's good for you to know them. कृपया माझ्याबरोबर या वचनांकडे वळा कारण हे वचन तुम्हाला माहीत असणं खूप चांगले आहेत. And what I used to do in my younger days when I studied the Bible, I'm not asking you to do this, but I did it and it was a great help to me. मी जेव्हा तरुण असताना मी एक गोष्ट करायचो, मी असं म्हणत नाही की तुम्ही देखील ही करा, पण मी ही गोष्ट करायचो आणि त्याने माझी खूप मदत झाली. If a verse really spoke to my heart, I would either underline it or shade it with some colored pencil so that I could refer back to it later. जर एक वचन खरोखर माझ्या मनाशी बोललं तर मी ते वचन अंडरलाईन करायचो किंवा एखाद्या रंगाने त्याला रंगवायचो जेणेकरून मी परत येऊन ते वचन बघू शकायचो. So here is this verse, 1 Peter chapter 2 आणि म्हणून इकडे हे वचन आहे, पहिले पेत्र 2 अध्याय and verse 2. आणि त्याचं 2रं वचन. It says, like newborn babies who long for milk, you must long for the pure
milk of the Word of God. आणि इकडे लिहिलं आहे की नूतन जन्म शेवटचा पहिले पेत्र 2 अध्याय याचं 2 वचन आणि त्याचा शेवटचा भाग मी वाचतो. नूतन जन्मलेल्या बालकांसारखे निर्या दुधाची इच्छा धरा. आणि मराठीमध्ये खरं तर हे भाषांतर योग्य नाही, पण त्याचं खरं भाषांतर आहे नूतन जन्मलेल्या बालकांसारखे देवाच्या वचनाच्या दुधाची इच्छा धरा, So that you can grow in respect to salvation. जेणेकरून तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी. Salvation has got 3 tenses, like we study in grammar. तारणाचे 3 काळ आहेत, जसं आपण व्याकरणात शिकतो. Past, present, future. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. And it's very easy to remember them. आणि हे लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. Past salvation is saved from the penalty of sin. भूतकाळातलं जे तारण आहे ते म्हणजे माझी पापाची जे दंड आहे त्यापासून माझी सुटका झाली आहे, माझं तारण झालं आहे. Or the punishment for my sin. किंवा माझ्या पापाची जी शिक्षा होती त्यापासून माझी सुटका झाली आहे. I'm already saved. माझं तारण त्या अर्थात झालं आहे. Past tense. भूतकाळ, Because Christ paid the price for me on the cross. कारण येशूने माझ्यासाठी त्या क्रूसावरती किंमत मोजली. In present tense, I am being saved वर्तमान काळामध्ये माझं तारण होत आहे from the power of sin. पापाचं जे बळ आहे, पापाचं जे माझ्या जीवनावर सामर्थ्य आहे त्यापासून. That's a gradual process. आणि ती हळूहळू घडणारी एक प्रक्रिया आहे. And it should take place in your life. आणि हे तुमच्या जीवनात ही प्रक्रिया व्हायला हवी. Initially, you break the power of sin in one area, प्रारंभी तुम्ही तुमच्या जीवनाच्या एका क्षेत्रामध्ये पापाचं बळ मोडता, then another area. मग दुसऱ्या क्षेत्रामध्ये. Don't get discouraged. Keep going that way, and one day you'll find more and more areas where you've conquered the power of sin in your life. That निराश होऊ नका. जर अशाच पद्धतीने तुम्ही जात असले तर हळूहळू तुम्ही अजून आणि अजून क्षेत्र तुमच्या जीवनामध्ये ज्यावर पापाचं सामर्थ्य आहे ते क्षेत्र तुम्ही जिंकत जाल, त्यावर विजय मिळवत जाल. is salvation in the present tense. आणि ह्याला म्हणतात तारण वर्तमान काळामध्ये. And then there's salvation in the future tense. आणि मग एक तारण आहे जे माझं भविष्य काळामध्ये होणार आहे, When Christ comes back, जेव्हा ख्रिस्त परत येईल when I'll be saved from the very presence of sin. आणि त्या दिवशी माझं तारणाच्या उपस्थितीपासून देखील माझं तारण होईल, माझी सुटका होईल. So salvation has got 3 tenses. आणि म्हणून तारणाचे 3 काळ आहे. From the penalty of sin in the past, माझ्या भूतकाळामध्ये पापाचं जे दंड आहे त्यापासून माझी सुटका. if you've received Christ, from the power of sin in the present, जर तुम्ही येशूला खरंच स्वीकारलं असेल तर, आणि वर्तमान काळात पापाच्या बळापासून माझी सुटका, which lasts my entire lifetime. आणि ही प्रक्रिया संपूर्ण जीवनभर चालते. I'll never be completely saved from the power of sin in this life. ह्या जीवनामध्ये मी संपूर्णपणे पापाचे जे माझ्या जीवनावर सामर्थ्य आहे त्यापासून माझी सुटका होणार नाही. All through our life, but we should be progressing. आपल्या संपूर्ण जीवनात आपली संपूर्ण सुटका तर होणार नाही, पण आपली हळूहळू प्रगती व्हायला हवी. Gradually, more and more and more and more. हळूहळू जास्त आणि जास्त आणि जास्त आपल्या जीवनात प्रगती व्हायला हवी. And if you are being delivered from the power of sin little by little by little, you're going the right direction. आणि जर तुमच्या जीवनामध्ये पापापासून हळूहळू हळूहळू थोडं थोडं करून तुमच्या पापाच्या सामर्थ्यावर तुम्ही विजय मिळवत आहात, तर तुम्ही योग्य दिशेने वाटचाल करत आहात. Definitely. नक्कीच. We shouldn't be stagnant. आपण एकाच जागे अडकून राहायला नको. Just like when you go to school, जसं आपण जेव्हा शाळेत जातो, you don't remain in the first grade forever. तुम्ही आयुष्यभर पहिलीत थांबत नाही. The next year you go to second grade, not the next day, but at least in a year later you go to a second grade, and if you fail, doesn't matter. 2 years later you go to the second grade. But पुढच्या वर्षी तुम्ही दुसरीत जाता, पुढच्या दिवशी तुम्ही दुसरीत जाता असं नाही, पण पुढच्या वर्षी तुम्ही दुसरीत जाता. आणि जर तुम्ही नापास झाले तर काही हरकत नाही, तुम्ही परत अभ्यास करता आणि परत पुढच्या वर्षी परीक्षा देऊन दुसरीत जाता. you don't live in the first grade forever. पण आयुष्यभर तुम्ही पहिलीमध्ये जगत नाही. And then you go to the third grade. आणि मग तुम्ही तिसरीत जाता. So the Christian life is like that, a progression. आणि ख्रिस्ती जीवन देखील असं आहे, ही एक प्रगती आहे जी होत असते. And the progression is
measured not by your knowledge of the Bible, आणि ही प्रगती तुमची होत आहे हे तुम्हाला किती बायबल माहीत आहे यावरनं ओळखत नाही. तुम्हाला किती बायबलचं ज्ञान आहे यावरनं तुमची प्रगती कळून येत नाही. please remember that. हे कृपया लक्षात ठेवा. That's good ती चांगली आहे. to know the Bible, बायबल माहिती असणं चांगली गोष्ट आहे. but your progress in the Christian life is measured by your being freed from the power of sin in your inner life. पण ख्रिस्ती जीवनामध्ये तुमची प्रगती होत आहे ह्याचा एकच मापदंड आहे की तुमच्या आतल्या जीवनात, तुमच्या मनातल्या मनात पापाचं जे सामर्थ्य आहे त्यावर तुम्ही विजय मिळवत आहात आणि त्यापासून तुमची सुटका होत आहे. Little by little, and don't get discouraged. हळू आणि हळू निराश होऊ नका. Christian life is a education. ख्रिस्ती जीवन एक शिक्षण घेण्यासारखं आहे. You don't learn to ride a bicycle overnight. You तुम्ही एका रात्रीत सायकल चालवणं शिकत नाही. fall, get up, and then you learn to ride a bicycle. A little child learns to walk. तुम्ही पडता, परत सायकल चालवता आणि शेवटी तुम्ही सायकल चालवणं शिकता. त्याच प्रकारे एक लहान बाळ देखील चालणं शिकतं. By falling probably 500 times or more, कदाचित ते लहान बाळ 500 पेक्षा जास्त वेळेस पडतं, then it gets up and learns to walk. And पण ते परत उठतं आणि चालणं शिकतं. to those of you who are defeated by sin, I want to say to you, look at that little child. आणि तुमच्यातनं जेवढे लोक पापाने पराभूत आहे मी तुम्हाला म्हणेल त्या लहान बाळाकडे बघा. It never gets discouraged, ते लहान बाळ कधीच निराश होत नाही. even though it's fallen जरी ते लहान बाळ पडलं तरी, many times today. एका दिवसात अनेकदा ते बाळ पडलं तरी निराश होत नाही. It gets up again and ते tries पुन्हा again. उठतं आणि पुन्हा प्रयत्न करतं. So don't ever get discouraged in your battle against sin. आणि म्हणून पापाविरुद्ध तुमचा जो लढा आहे त्यात कधीच निराश होऊ नका. God's there to help you to be saved from the power of sin. So here देव उपस्थित आहे आणि त्याची इच्छा आहे की त्यांनी तुम्हाला पापाच्या सामर्थ्यापासून तुमची सुटका करावी. it says in 1 Peter 2:2 about growing up in relation to salvation or growing up to salvation. आणि इकडं पहिले पेत्र 2 अध्याय 2 वचनात लिहिलं आहे की तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी किंवा तारणामध्ये तुमची वृद्धी व्हावी. We've always heard about salvation in the past. I'm saved. People आणि आपण नेहमी तारणाचं भूतकाळात ऐकलं आहे की माझं तारण झालं आहे. ask that question, are you saved? लोक प्रश्न विचारतात तुमचं तारण झालं आहे का? I say yes, I am saved. मी म्हणतो हो, माझं तारण झालं आहे And I'm also being saved. आणि त्याचबरोबर माझं तारण होत आहे And I will be saved. आणि माझं तारण होणार देखील आहे. I am saved from the penalty of sin. There's माझं तारण झालं आहे, पापाच्या दंडापासून माझी सुटका झाली आहे. no doubt in my mind about it. त्याविषयी माझ्या मनात कुठल्याच प्रकारची शंका नाही. Christ paid the complete price for all the sins I committed in my life. येशू ख्रिस्ताने संपूर्ण किंमत मोजली माझ्या जीवनात जेवढे पाप मी केले आहेत त्यासाठी. And I am being saved from the power of sin. आणि माझं तारण होत आहे, पापाच्या सामर्थ्यापासून माझी सुटका होत आहे. And I will be saved from the presence of sin. आणि एका दिवशी पापाच्या उपस्थितीपासून देखील माझी सुटका होणार आहे. So here, salvation in the Bible is 3 tenses, and this is the present tense. आणि म्हणून बायबलमध्ये जेव्हा तारणचा उल्लेख असतो ते 3 काळांमध्ये केला जातो आणि इकडे जे पहिले पेत्र 2 अध्याय ते वर्तमान काळाचा उल्लेख आहे. Growing in salvation. तारणामध्ये आपली वृद्धी होणे. So if you have accepted Christ and you're sure Christ has come into your life, praise the Lord. आणि म्हणून जर तुमचं तारण झालं आहे आणि तुम्हाला खात्री आहे की प्रभू तुमच्या जीवनात आला आहे, then you should be growing in salvation. देवाची स्तुती असो, पण त्यानंतर तुमची तारणामध्ये वृद्धी व्हायला हवी. Very important, because हे खूप महत्वाचं आहे. the more you grow in salvation, you're becoming mature. कारण जेवढं तुमची तारणामध्ये वृद्धी होत जाते तुम्ही प्रौढ होत जाता And you're not a baby anymore. आणि मग तुम्ही एक लहान बाळ राहत नाही. You know, babies can't help other people. लहान बाळ जे असतात ते इतरांची मदत करू शकत नाही. Babies cry about a whole lot of silly things. लहान बाळ जे असतात ते लहान लहान गोष्टींसाठी रडतात. But you don't cry about silly things. You're grown up. पण तुम्ही मूर्ख गोष्टींसाठी रडत नाही का? कारण तुमची वृद्धी झाली आहे, वाढ झाली आहे. And you're able to help people. You've got some strength in your arms. आणि तुम्ही इतरांची मदत करू शकता. तुमच्या हातामध्ये थोडं बळ आहे, सामर्थ्य आहे. And spiritually, that's how it should be. आणि आत्मिकरित्या सुद्धा आपल्या जीवनात हे खरं असलं पाहिजे. To grow, when you grow up, you don't get offended with silly things that other people do or say to you. जेव्हा तुमची वृद्धी होते, वाढ होते, तेव्हा इतर लोक जे तुम्हाला बोलतात किंवा जे करतात तुमच्यासाठी त्याने तुम्हाला वाईट वाटत नाही.
Those are babies. लहान बाळांना वाईट वाटतं. I've always taught people that getting offended with somebody, what he said or what he did to you, is a kindergarten lesson that we must learn quickly to overcome it. मी अनेकदा लोकांना हे शिकवलं आहे की आपल्या जीवनामध्ये कोणीतरी आपल्याला काय बोलतं किंवा आपल्याबरोबर काय करतं, ह्यामुळे जे वाईट वाटून घेणं आहे, आपल्याला वाईट वाटतं, हे एक बालवाडीचा पाठ आहे जो आपण खूप लवकर ह्यावर विजय मिळवला पाहिजे. It's one of the earliest things you must learn to overcome. ही खूप सुरुवातीची एक गोष्ट आहे ज्यावर विजय मिळवणं तुम्ही शिकले पाहिजे. To overcome sexually dirty thoughts, to overcome anger, to overcome murmuring, grumbling takes time. घाणेरडे लैंगिक विचारांवर विजय मिळवणं, क्रोध किंवा रागावर विजय मिळवणं किंवा कुरकुर करण्यावर विजय मिळवणं, ह्याला वेळ लागतो. To overcome the love of money takes time. पैशाच्या प्रेमावर विजय मिळवायला वेळ लागतो. But overcoming getting offended, that shouldn't take any time. That's just a matter of my pride. पण वाईट वाटण्यावर विजय मिळवणं, त्याला मुळीच वेळ लागला नाही पाहिजे. हा तर फक्त माझ्या गर्वाचा प्रश्न आहे. To think, why did he speak to me like that? मी खूप गर्विष्ठ आहे म्हणून मला वाटतं की तो व्यक्ती माझ्याशी असं कसं बोलू शकतो. Why does it matter? काय फरक पडतो. Just ignore it. दुर्लक्ष करा त्याला. I heard somebody say, if somebody flings mud at you, and if you try to wipe it off your shirt, it'll spoil your shirt. If you just leave it there, it just dry up and drop off. मी कोणाला तरी म्हणताना ऐकलं आहे की जर कोणी तुमच्या शर्टवर चिखल फेकला तर ते चिखल जर तुम्ही हाताने पुसण्याचा प्रयत्न केला तर ते शर्टवर अजून घाण होते. पण जर तुम्ही तो चिखल तसाच सोडला तर काही वेळाने तो सुकून जाईल, कोरडा होईल आणि खाली पडेल. And your shirt won't be so spoiled. आणि मग तुमचं शर्ट एवढं घाण होणार नाही. So the sensible thing is to just ignore it. आणि म्हणून जर तो समजदार गोष्ट हीच आहे की आपण त्यावर दुर्लक्ष करतो. It'll drop off and your shirt will be clean. आणि ते आपोआप पडून जातं आणि आपलं शर्ट स्वच्छ असतं. So we must learn to overcome getting offended. आणि म्हणून हे वाईट वाटणं ह्यावर लवकरच आपण विजय मिळवला पाहिजे. आपण हे शिकलोच पाहिजे. If you want to work at one thing, I would say to you, begin here. तुम्हाला जर एका क्षेत्रामध्ये काम करायचं आहे तर मी तुम्हाला म्हणेल ह्या क्षेत्रामध्ये सुरुवात करा. Don't get discouraged if you're still getting angry. निराश होऊ नका जर आत्ता देखील तुम्हाला राग येतो. You're still murmuring, complaining. तुम्ही आज देखील कुरकुर करत आहात. That'll take time. त्याला वेळ लागेल. It took time with me also to overcome. It was not overnight. मला देखील ह्या गोष्टींवर विजय मिळवायला वेळ लागला. एका रात्रीत ते झालं नाही. But getting offended, please ask God to give you power to get over that. पण वाईट वाटून घेणं, कृपया देवाला मागा की त्याने तुम्हाला सामर्थ्य द्यावं की तुम्ही लवकरच ह्यावर विजय मिळवावा. Lord, I just want to ignore that. प्रभू, मला यावर दुर्लक्ष करायचं आहे. Okay. He called me a devil, or he called me a bad name, or ठीक आहे, तो मला सैतान म्हटला किंवा त्याने मला एका वाईट नावाने हाक मारली. he offended me by sometimes he didn't look at me and smile at me. किंवा कधी कधी आपल्याला ह्याचं देखील वाईट वाटतं की त्याने माझ्याकडे बघितलं नाही, त्याने मला बघून स्मित हास्य दिलं नाही. Amazing how people get offended with silly little things like that. अद्भुत आहे कसं लोक एवढ्या मूर्ख गोष्टींवरनं सुद्धा त्यांना वाईट वाटतं. Put a good interpretation on it. Maybe त्याचा चांगला विचार करा, थोडासा चांगला विचार करून बघा. he was preoccupied with something else and didn't see me. कदाचित तो दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा विचार करत होता आणि म्हणून त्याने मला बघितलं नाही. Why do you get offended that somebody didn't shake your hand or smile at you? तुम्हाला का वाईट वाटतं जर कोणी तुमच्याकडे बघितलं नाही किंवा तुम्हाला येऊन हात मिळवला नाही? Or the way he looked at me. Maybe he had a stomachache or something. That's why he looked at you like that. It was a problem he had, not with me. किंवा कधी कधी लोक म्हणतात त्यांनी माझ्याकडे अशा रीत्या बघितलं, काय माहिती कदाचित त्याचं पोट दुखत होतं आणि समस्या त्याची होती, माझ्याबरोबर नव्हती. Just put a good interpretation on it. Always. त्या घटनेचा थोडा चांगला विचार करा नेहमी. Don't get offended. You take my word seriously and I'll tell you you'll make tremendous progress. By next year, you'd have gone to a higher class. वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही जर माझे शब्द गांभीर्याने घेतले आणि खरोखर यावर काम केलं तर तुम्ही नक्कीच प्रगती कराल आणि पुढच्या वर्षी तुम्ही एका उच्च श्रेणीमध्ये, एका उच्च कक्षेत गेलेले असाल. But if you don't take it seriously, you can sit in the kindergarten forever. पण जर तुम्ही गंभीरतेने ह्या गोष्टी घेतल्या नाही, गांभीर्याने या गोष्टी घेतल्या नाही तर तुम्ही नेहमी आयुष्यभर बालवाडीत बसून राहाल. So we must grow up to salvation.
आणि म्हणून आपण तारणामध्ये आपली वृद्धी व्हायला पाहिजे. Not just say, I am saved. फक्त माझं तारण झालं हे म्हणून चालणार नाही. I have to grow up to salvation. माझी तारणामध्ये वृद्धी व्हायला हवी. Very, very important. हे खूप खूप महत्त्वाचं आहे.